जो आपला नियमित रेग्युलर होणारा जो कोंडा असतो तो बऱ्याचदा स्काल्पमध्ये मोठ्या प्रमाणावर जेव्हा ड्रायनेस येतो, शॅम्पूचा वापर खूप मोठ्या प्रमाणावरती होतो, पोल्युशन अशा कारणाने होतो, कधी कधी फंगल इन्फेक्शन हे सुद्धा नियमित होणाऱ्या ज्या कोंड्याला कारण असतं. परंतु सोरियासिस हा आजार पूर्णतः वेगळा आहे. याला ऑटो इम्युन डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजे आपली जी रोगप्रतिकार शक्ती असते ती बिघडते आणि ती आपल्या शरीरातल्या त्वचेच्या पेशींवरती अटॅक करते आणि त्यामुळं सेल डिव्हिजनची जी सायकल असते ती जवळजवळ 10 पटीने वेगवान होते. त्यामुळं जी त्वचेची पेशी सहसा 30 दिवसांपर्यंत तिचं लाईफ स्पॅन असतो तो 3 ते 4 दिवसामध्ये ही पेशी मरायला लागते आणि ह्या मेलेल्या पेशींचा थर साचतो आणि त्याच्यातूनच हे कोंड्याचे पापुद्रे तयार होतात. त्यामुळे या आजाराची जी उत्पत्ती आहे ही आपल्या रोगप्रतिकार शक्तीमधल्या बिघाडामध्ये आहे. आयुर्वेदानुसार वात कफ दोष हे या आजारासाठी रिस्पॉन्सिबल असतात. जेव्हा यांच्यामध्ये संतुलन बिघडतं त्याचप्रमाणे रक्तदोष निर्माण होतो तेव्हा हा आजार होतो. त्यामुळे सोरायसिस हा आजार नेहमीच्या फंगल इन्फेक्शनपेक्षा खूप वेगळा आहे.